नमस्कार विद्यार्थ्यांनो. वेलकम टू DG कोकणे ज्युनियर चॅनल. बघा तर आता आपण आहे ना ज्युनियर मुलांसाठी ज्युनियर जे LKG मुलं ज्या मुलांचं LKG ज्युनियरमध्ये असतात त्या मुलांसाठी ABCD हे आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर बघा ए कसा लिहिला जातो आणि हे जे 4 लाईन्सचे बुक्स असतात बरोबर, त्यामध्ये ना मुलं कधी कधी पूर्ण असं रेड लाईन, टॉप रेड लाईन आणि खालची रेड लाईनला टच करतात. त्यामुळं बाळांनो लक्ष द्या की आपण असं टच करून नाही लिहायचं. तर लिहिताना आपण आहे ना जी वरची रेड लाईन आहे इथून तर थर्डची जी ब्ल्यू लाईन आहे इथपर्यंत टच करायचं आणि लिहिताना अगदी छान लिहायचं आणि बोलायचं ए फॉर ॲपल. ठीक आहे, काय बोलायचं? ए फॉर ॲपल. तसंच कॅपिटल लेटर्समध्ये आपण बी बघणार आहोत. बीचे पण सुरुवातीला रेड लाईनपासून तर खाली ब्ल्यू थर्ड लाईन जी आहे ब्ल्यू तिथपर्यंतच बी आणायचं आहे. बीची लाईन पूर्ण खाली कुठलाच लेटर म्हणजे तर आपण खरं तर बघितलं ना कुठलाच लेटर आहे ना जो लास्ट लाईनला टच नाही झाला पाहिजे. तर बाळांनो लिहिताना अगदी छान आणि सुरेख असं लिहायचं जेणेकरून तुम्हाला रायटिंग पण सुधरेल तुमची, लिहायचं कसं हे पण कळेल तुम्हाला आणि आपल्याला लेटर्स पण अंडरस्टँड कळतात ते व्यवस्थित. ठीक आहे, तर बघा बी फॉर बॉल. बी फॉर बॉल, तुम्ही बॉल पण बोलू शकता बी फॉर किंवा बी फॉर बनाना. नंतर लेटर येतं सी. सी फॉर कॅट. सी फॉर कॅट. ठीक आहे, कॅट म्हणजे मांजर. देन डी फॉर डॉग. आपण लिहिणार आहोत डी फॉर डॉग. लिहिताना अगदी छान आणि त्याचा उच्चारही छान करा. आपण 4 लेटर्स ABCDचे जे आहे बिग लेटर्स कॅपिटल लेटर्स म्हणतो आपण त्यांना ABCDचे ते 4 लेटर्स आपण इथे कंप्लीट केले आहे. बघा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट अँड डी फॉर डॉग. हे 4 लेटर्स लिहिले. बघा खालची पिंक लाईन जी आहे म्हणजेच नोटबुकमध्ये रेड पिंक असा शेड असतो त्याचा, तर त्याला अजिबात खाली टच केलेलं नाही आहे. त्यानंतर येतं कॅपिटल लेटरमध्ये ई. ईचा पण जे वरतून टॉपपासून तर थर्डपर्यंत लाईनला जॉईंट असतं, खाली बॉटमला अजिबात जॉईन करायचं नाही. ई फॉर एलिफंट. ई फॉर एलिफंट. ई फॉर एलिफंट माहीत आहे ना, एलिफंट म्हणजे हत्ती. नंतर येतं एफ. एफ फॉर फिश. एफ फॉर फिश. जी. जी फॉर गोट. जी फॉर गोट. ठीक आहे. एच. एच फॉर हॅन. एच फॉर हॅन. एच फॉर हॉर्स. हॉर्स माहीत आहे ना, घोडा तुकडुक तुकडुक पळतो. ओके, तर आपण सेकंड जी लाईन आहे ABCDतली EFGH हे सुद्धा कंप्लीट केलं आहे. बघा नंतर येतं आय. सर्वांनाच आवडतं ते आय फॉर आईस्क्रीम. आय फॉर आईस्क्रीम, जी सर्वांची लहान बाळांची लहान मुलांची काय असते फेवरेट. नंतर येतं कॅपिटल जे फॉर जोकर. जो तुम्हाला फार हसवतो तो असतो जे फॉर जोकर. के फॉर काईट. पतंग उडवतात ना सर्वे, तर त्याला आपण बोलतो के फॉर काईट. एल फॉर लॉयन. एल फॉर लॉयन. बघा ही पण लाईन कंप्लीट झाली आहे. आता आपण घेणार एम. एम फॉर मंकी और एम
फॉर मँगो. मँगो आवडतो ना, आंबा. ठीक आहे. एन. एन फॉर नोज. एन फॉर नोज म्हणजे नाक. ओ. ओ फॉर ऑरेंज. ओ फॉर ऑरेंज. नेक्स्ट पी. पी फॉर पॅरेट. पी फॉर पॅरेट किंवा पी फॉर पेन्सिल पण आहेत, हो ना. देन नेक्स्ट इज क्यू. क्यू फॉर क्वीन. क्यू फॉर क्वीन. आर. आर फॉर रॅबिट. आर फॉर रॅबिट ससा. एस. एस फॉर सन. एस फॉर सन. टी. टी फॉर टायगर. टी फॉर टायगर. नेक्स्ट इज यू. यू फॉर अम्ब्रेला. छत्री. पाऊस आल्यावर घेतो ना आपण. यू फॉर अम्ब्रेला. वी. V for van. V for van. W. W for watch. W for watch. X. X for X-ray. X for X-ray. नंतर येतं Y. Y for yak. Y for yak. बघा किती सुटसुटीत आणि असे व्यवस्थित हे अक्षर दिलेले आहे. सो लक्ष द्या कसं लिहिता. आणि लास्ट आहे झेड फॉर झेब्रा. झेड फॉर झेब्रा. तर अशा प्रकारे आपली कॅपिटल ABCD इथे झाली आहे. एकदा बघा, मी रिवाइज करते. A फॉर ॲपल. तर बघा, A फॉर ॲपल. A फॉर ॲपल. B फॉर बॉल. B फॉर बॉल. C. C फॉर कॅट. D. D फॉर डॉग. E. E फॉर एलिफंट. F. F फॉर फिश. G. G फॉर गोट. H. H फॉर हॅट या H फॉर हॉर्स. I. I for ice cream. J. J for joker. K. K for kite. L. L for lion. M. M for monkey. N. N for nose. O. O for orange. P. P for parrot. Q. Q for queen. R. R for rabbit. S. S for sun. T. T for tiger. U. U for umbrella. V. V for van. W. W for watch. X. X-ray. Y. Y for yak. Z. Z for zebra. तर बघा, आपण पुन्हा अशा प्रकारे पूर्ण ABCD कॅपिटल बघितलेली आहे. मुलांना मी पुन्हा एकदा सांगते की आपण लिहिताना हे चुकतात. बऱ्याचदा मुलं पूर्ण खालपर्यंत घेऊन येतात. त्यामुळे मी ते एकदम व्यवस्थित सांगितलं आहे की टॉपपासून तर 3rd लाईनपर्यंत यायचं. शेवटची जी लाईन आहे त्या लाईनला एकही लेटर टच करायचा नाही. यात फार चुकतात मुलं. अक्षर हे घाणेरडं दिसतं आणि हे लिहिण्याची पद्धत पण चुकीची आहे. तर सर्वांना जर आवडलं असेल तर माझ्या या DG कोकणे ज्युनियर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.